परतवाड़ा शहर का नंबर 1 शोरूम अमरदीप शोरूम 50 साल से आपकी सेवा में, जहां हर धागे में विश्वास बंधा है। संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम, मेन रोड, सदर बाजार, परतवाड़ा। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 5 डिसेंबर रोजी शनिवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। नांदगाव खंडेश्वर येथील शिवनी रसुलापूर या ठिकाणाहून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामाची त्यांनी पाहणी केली। समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाला गती देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले। नागपूर ते शिर्डी हा महामार्ग जनतेसाठी महाराष्ट्र दिनावर सुरू करण्याचीही त्यांनी घोषणा केली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती महामार्गाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली। या महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। चांगल्या दर्जाचं काम होत असून कोरोना काळातही समृद्धी महामार्गाचं काम सुरू होतं। येत्या 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिनावर नागपूर ते शिर्डी या समृद्ध महामार्गावरील प्रवास सुरू करण्याचेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले। मे 2022 पर्यंत मुंबई पर्यंत महामार्ग सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड उपस्थित होते। समृद्धी महामार्ग महत्वाचा प्रकल्प असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प राबवला जात आहे। या प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हे 700 किमीचे अंतर काही तासात सहज पार करता येणार आहे। हा प्रकल्प राज्य सरकारसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। महाराष्ट्र दिन पर्यंत नागपूर ते शिर्डी हा समृद्ध महामार्गावरील प्रवास सुरू करण्याची मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे। सकाळी 10:30 वाजता मुंबईवरून विमानाने मुख्यमंत्री नागपूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवनी रसुलापूर येथील हेलिपॅडवर सकाळी 11:15 वाजता ते दाखल झालेत। मोटारीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केली आणि त्यानंतर या महामार्गाची आणि प्रकल्पाची माहिती जाणून घेत मुख्यमंत्री पुढील दौऱ्याकरता रवाना झाले। या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची पाहणी करायला आलो आणि जिथे आपण उभे आहोत आपणही सांगू शकाल की काम कसं झालेलं आहे। अप्रतिम काम चालू आहे। याच्याबद्दल महाराष्ट्राला पण एक उत्सुकता आहे आणि जेव्हा हा पूर्ण होईल मला खात्री आहे आपल्या देशातला एक सर्वोत्तम महामार्ग याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम आपण केलेलं असेल। आणि ज्या गतीने आपण हे काम करतो आहे, लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा असं वाटलं होतं की कामात कुठेतरी खंड पडेल किंवा काम थोडंसं हळूवारपणाने होईल, पण ती सगळी गती, तो सगळा जो काय काळ होता त्या काळात सुद्धा आणि त्याच्यानंतर याची प्रगती आहे, त्याच्यात कुठेही काम मंदावलेलं नाही। आणि मला खात्री आहे येत्या 1 मे पर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून करू शकतो। तर मी लवकर जातोय। आता ह्या मार्गाबद्दल आपण बोलतो आहोत आणि ह्या मार्गाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। सर्वतोपरी आपण काळजी घेऊन आपण हे काम पूर्ण करू। सांगतो येत्या 1 मे पर्यंत आपण शिर्डीपर्यंत जाऊ आणि त्याच्या पुढच्या 1 मे पर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेलो असू। दर्जाबद्दल तरी सांगा।